ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। आपण संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊलीच्या रोज एका अभंगाचं चिंतन करत आहोत। आज आपल्याला माऊलीच्या धर्म या विषयावर माऊलीने केलेली व्याख्या आणि त्याच्या संदर्भात 5 चरणाच्या अभंगात माऊलींनी धर्माप्रमाणे वागणाऱ्याची लक्षणं कशी असावेत हे सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे। हर्रे वीर शैव धर्म चाले तोची तो उत्तम शील क्रिया करी नेम लिंग पूजे लावी प्रेम न करी कौनाची निंदा शिवस्मरण हाची धंदा हर्रे इंद्रियाशी मारी संता घरचा कामारी मन्मथ मनी ऐसा वर्ते तया लागी म्हणजे मुक्त। या 5 चरणाच्या अभंगामध्ये माऊलींनी धर्म सांगितलेला आहे। तर आधी पहिल्यांदा आपण चर्चा करू धर्म म्हणजे काय। धर्म म्हणजे देश, त्याला देशाची मर्यादा असू नये, त्याला काळाची मर्यादा राहत नाही, त्याला परिस्थितीची मर्यादा राहत नाही, त्या सीमेपलीकडचं जी गोष्ट आहे त्याचं नाव धर्म। तिथं उच्च नीच असा भेदभाव होत नाही, श्रीमंत गरीब असा भेदभाव जिथं नाही, ती परम शांतिमय परम आनंद स्वरूप जीवन जगण्याची पद्धती म्हणजे धर्म। धर्माची सोपी व्याख्या शांततापूर्ण आनंदानं जीवन जगण्याची जी पद्धती आहे त्याचं नाव धर्म। मग असा धर्म प्राप्त करण्यासाठी मानवाला सद्गुरूला शरण गेलं पाहिजे, सद्गुरूकडून भगवंताचं नाम घेतलं पाहिजे आणि नामस्मरण करत करत आपलं आचरण शुद्ध ठेवलं पाहिजे। आमचे गुरु माऊली 3 गोष्टी सांगायचे, आचार, विचार, उच्चार। या 3 गोष्टी तुमच्या पवित्र झाल्या की 4थी गोष्ट व्यवहार आपोआप पवित्र होतो। तर या अभंगाच्या पहिल्या चरणात माऊली म्हणतात, हर्रे वीर शैव धर्म। हर म्हणजे भगवान शिव, हे शिवा। वीर शैव या शब्दाचा थोडं व्यापक अर्थ आहे, समजून घेऊन आपण पुढे चर्चा करू। वी शब्द नोचेती विद्या जीव शिव ऐक्य बोधिका तस्याय रमन्ते शैवा वीर सेवास्तु ते मतहा। ज्या जीवाला शिव स्वरूपाची ओढ लागलेली आहे, त्या आनंदमय परमात्म्याची प्राप्ती करून घेण्याची ओढ लागली आहे, किंवा हृदयात असलेल्या आनंद स्वरूप परमात्म्याचं अनुभव घेण्याची ज्याला ओढ लागलेली आहे, अशा सद्गुरूच्या उपदेशानं जो साधक हृदयातलं प्रेम स्वरूप, आनंद स्वरूप, सुख स्वरूप, परम आनंद स्वरूप, परम शांत स्वरूप, परम ज्ञान स्वरूप असलेला शिव चैतन्य, त्या चैतन्याची अनुभूती जसं गंगेला सागराची ओढ लागलेली असते, तसं भक्ताला त्या जीवाला शिव स्वरूपाची ओढ लागलेली असते।
जीव त्या शिव स्वरूपाचं चिंतन करत करत गंगाचं समुद्रात जाऊन मिसळते. गंगा, यमुना, सरस्वती, तुंगभद्रा, कावेरी सगळ्या नद्या ज्यावेळेस समुद्रात जाऊन मिसळतात त्यावेळेस लोटावर पाणी आपण काढून हे गंगेचं आहे किंवा हे नर्मदेचं आहे, तुंगभद्रेचं आहे असं म्हणू शकत नाही. तसंच हा जीव शिव स्वरूपात जाण्यासाठी संतांच्या उपदेशाप्रमाणे अभ्यास करतो, तसं आचरण करतो. असं आचरण करण्याच्या विद्येमध्ये सदैव रममान असणारा भक्त, भगवान शिवाचा भक्त, त्याला त्याचं वीरता एवढी आहे त्याच्या अंगामध्ये की कार्य साधाय मी या देह पाहताय मी. हा देह तर देह सुटू किंवा राहो, पण मला त्या शिवतत्वाची प्राप्ती करून घ्यायचं आहे असा ध्यास, अशा वीरतेनं जो अभ्यास करतो जीव शिव ऐक्यतेचा, असा साधक शब्द नोचेती विद्या, जीव शिव ऐक्य बोधिका. जीव शिव ऐक्य करणाऱ्या विद्येमध्ये तशाय रमंते शैवा, त्या विद्येमध्ये जो शैव म्हणजे भगवान शिवाचा भक्त रमतो, नित्य रमतो, दुसरं कसलंही चिंतन करत नाही. मी जीव आहे आणि माझा प्रवास शिव होण्याकडे आहे, मला दुसरं काही इथलं घेणं देणं नाही, अशा भावनेनं जो अभ्यास करतो, आचरण करतो, तो वीरशैव आहे. असं आचरण करणारा विरोधरहित शैव वीरशैवास्तु ते मता, ज्याचा कुणालाही विरोध नाही, अद्वेष्टा सर्वभूतानां, पूर्ण प्राणी मात्राविषयी ज्याचा अंतःकरण द्वेष भावरहित झालेला आहे. हृदयातलं शिवचैतन्यच विश्वरूपात समावलेलं आहे. प्रत्येक माणसात ते शिवतत्व आहे. या भावनेनं तो जगात विचरण करतो. मग सर्वांमध्ये शिव आहे. मग तो कुणाचा विरोध करील, कुणाचा द्वेष करील, कुणाचा तिरस्कार करील. असा जो कोणी शिवभक्त आहे, ज्याचं असं आचरण आहे, मग तो कुठल्याही जाती धर्मात, माणसानं ठरवलेल्या कुठल्याही जाती धर्मात किंवा माणसानं ठरवलेल्या गरीब श्रीमंत किंवा भारतातला असो की अमेरिकेचा असो की कॅनडाचा असो की इंग्लंडचा असो, काही घेणं देणं नाही. प्रत्येकाच्या हृदयातलं चैतन्य म्हणजे शिव, आणि त्या चैतन्याचं चिंतन करता करता जीवानं चैतन्य स्वरूप होणं म्हणजे जीव शिव ऐक्य होणं. गंगा सागराशी मिळाली, पुन्हा न परते सागुरूची झाली, तैशी चित्तवृत्ती समरसली, पूर्णानंदे शाश्वत. असा जो भक्त आहे त्याला माऊली वीरशैव म्हणतात. वीरशैव या शब्दाची संकल्पना बरेच गैरसमज आहेत, ते समजून घेऊन अशी वीरतेनं भक्ती करणारा जो साधक आहे त्याचं मग कोणीही असो तो वीरशैव आहे. हर्रे वीरशैव धर्म. आता वीरशैव झाला आणि धर्म म्हणजे काय? शांतता, आनंद, प्रेम, सुख, ज्ञान या तत्वामध्ये त्या तत्वाची प्राप्ती करणे आणि जगालाही सुख देणे, आनंद देणे, प्रेम देणे, जगाच्या कल्याणासाठी काम करणे, याचं नाव धर्म आहे. कुठल्या माणसाला, कुठल्या जातीच्या, कुठल्या धर्माच्या माणसाला आनंद पाहिजे नाही? कुठल्या माणसाला सुख पाहिजे नाही? कुठल्या माणसाला प्रेम पाहिजे नाही? अमेरिकेच्या माणसाला आनंद पाहिजे नाही का? हिंदूला आनंद पाहिजे नाही का? मुस्लिमाला आनंद पाहिजे नाही का? ख्रिश्चनाला आनंद पाहिजे नाही का? लिंगायताला आनंद पाहिजे नाही का? या हृदयात असलेल्या आनंद स्वरूपाची प्राप्ती करण्यासाठी सर्व जीवाची धडपड आहे. तो आनंद, हृदयातला आनंद जो प्राप्त करून घेतो त्याला इथंच धर्माची प्राप्ती झाली आणि तो आनंद दुसऱ्याला वाटितो. शिवितो हा रस वाटितो अनिका. आनंदाचे डोही आनंद तरंग.
संत म्हणतात, आनंदे भरीन तिन्ही लोक. मी आनंद प्राप्त केलेला आहे, त्या धर्माची मला प्राप्ती, आनंदरूपी धर्माची, सत्यरूपी धर्माची, प्रेम स्वरूप धर्माची, ज्ञान स्वरूप धर्माची, कल्याणकारी जीवन जगण्याची कला म्हणजे धर्म. असा हर्रे वीर सेव धर्म, चाले तोची तो उत्तम. ज्याच्या हृदयात प्रेम आहे तिथं धर्म नांदतो, ज्याच्या हृदयात आनंद आहे तिथं धर्म नांदतो, ज्याच्या हृदयात परम शांती आहे तिथं धर्म नांदतो, ज्याच्या हृदयात दया आहे तिथं धर्म नांदतो, ज्याच्या हृदयात करुणा आहे तिथं धर्म नांदतो, ज्याच्या हृदयात क्षमा आहे तिथं धर्म नांदतो. अशा आचरणानं जो चालतो, चाले तोची तो उत्तम पुरुष आहे, तो उत्तम माणूस आहे, उत्तम भक्त आहे. पुढं म्हणतात, शील क्रिया करी नेम, लिंग पूजे लावी प्रेम. आता शील म्हणजे काय? शील म्हणजे चारित्र्य. अण्णा बसवांना एका वचनात म्हणतात, नको करू चोरी, नको करू हत्या, नको बोलू मिथ्या, नको करू कोप, नको करू तिरस्कार, नको मिरवू आत्मप्रोढी, नको करू निंदा. हीच अंतरंग शुद्धी, हीच बहिरंग शुद्धी, हीच अमुच्या कुडल संगम देवाला प्राप्त करून घेण्याची रीती. अण्णा बसवांनांनी 7 आचरणाचे शील सांगितलेले आहेत. पहिलं बसवांना म्हणतात, चोरी करू नकोस. चोरी करू नकोस. एखाद्याची वस्तू त्याला न सांगता उचलून घेणं ही चोरी आहे. आणि गरजेपेक्षा वस्तूचा जास्त संग्रह करणं हेही चोरीच आहे. अण्णा बसवांना ची कल्याण राज्याचे पंतप्रधान होते आणि त्यांची राणी निलंबिका. रात्री झोपलेले असताना एक चोर आला घरी आणि चोर आल्यानंतर त्यानं निलंबिका आईचं गळ्यातलं हार चोरला. तितक्यात निलंबिका आईला जाग आली आणि तिनं हाक मारली, चोर चोर म्हणून. पंतप्रधान म्हणल्यानंतर तिथं शिपाई होते, त्यांनी चोराला पकडलं. पकडल्यानंतर त्या बसवांना पशी घेऊन आले, अण्णा ह्याला काय शिक्षा द्यायची आहे सांगा. त्यावेळेस बसवांनानं सांगितलं, चोर तो नाही, चोर आम्ही आहोत. गरजेपेक्षा संपत्ती राणी जरी असली, पंतप्रधानाची बायको जरी असली, तर प्रजेला जर हार मिळत नसला तर राणीला हार घालायची गरज नाही. त्याच्या रूपानं माझा कुडल संगम देव आलेला आहे, त्याला चोर म्हणू नका. आणि बसवांनानं हार त्याला घेऊन जा म्हणले. त्यावेळेस त्याला पश्चाताप झाला, एवढा मोठा महात्मा मला दंड देऊ शकला असता, पंतप्रधान आहे, दंड देऊ शकला असता. पण हे म्हणतो, तुम्ही चोर नाही, चोर आम्ही आहोत. जास्ती गोष्टीचा संग्रह. निलंबिका, चोर तो चोर नाही, तू चोर आहेस. अतिशय गरजेच्या पेक्षा जास्त एक मंगळसूत्र बस झालं. अतिशय जास्त दागिन्याचा तू संग्रह केल्यामुळे लोकांच्या मनात चोरी करण्याची बुद्धी उत्पन्न झाली. हे संताचं आचरण होतं आणि असं आचरण आहे. आधी त्यांनी आचरण केलं, ते चोराला पश्चाताप झाला आणि पाय धरलं. काय बसवांना, दुष्काळ पडला आहे, एक बैल मरून गेला आहे आणि दुसरा बैल नाही. 2-2 तास देवळात जाऊन पूजा करू अण्णा, तरी बी माझं शेत पिकना गेलंय. बसवांना सांगितलं, राजा हे हार घेऊन जा, हा हार विक आणि दुसरा बैल घे, गळ्यात लिंग बांध, त्या लिंगाची 5-10 मिनिट पूजा कर आणि दिवसभर शेतात श्रम कर. श्रम करताना घामानं तुझा लिंग भिजेल, त्यावेळेस तुझी दुपारची पूजा होईल. असं त्या चोराला सांगितलं, सन्मार्गाला लावलं. तर आपल्याला मुद्दा एकच सांगायचा आहे की दुसऱ्याची वस्तू न सांगता उचलणं ही चोरी आहे आणि गरजेपेक्षा अधिक वस्तूचा घरात संग्रह करणं,
5 पोते ज्वारी खायला लागते आणि 10 पोते ठेवणं, 1 दागिना लागते तर 100 दागिने घालणं, हे अति गरजेपेक्षा जास्त गोष्टीचा संग्रह करणं म्हणजे चोरीच आहे, असं बसवांना ह्या वचनात म्हणतात. नको करू चोरी, नको करू हत्या, शील सांगत आहोत. माऊली म्हणतात शील राहावं, चोरी करू नका. त्याच्यानंतर अहिंसा, कोण्याही जीवाची हत्या करू नका. माशिक तुम्ही कापता रे, माशातही जीव आहे. तुम्ही कोंबडे कापता रे, कोंबड्यातही जीव आहे, बकऱ्यातही जीव आहे. म्हणून शिवसंस्कृती सांगते अहिंसा परमोधर्म. अहिंसा हा परमधर्म आहे. कोण्याही जीवाची हिंसा करू नका, कारण जिथं जीव आहे तिथं शिव आहे. तर अहिंसा, नको करू हत्या, कोण्याही जीवाची हत्या करू नका. शरीरानं कोणाला दुःख होईल असं वर्तन करू नका. मनानं कुण्या जीवाबद्दल वाईट चिंतन करू नका आणि वाणीनं कोणाला दुःख होईल असं बोलू नका. नको करू हत्या, नको करू कोप. तिसरं शील सांगतात कोप करू नकोस, क्रोध करू नकोस. सर्व काही भगवंताच्या इच्छेनं चालत आहे असा तुझा भाव असला तर मनासारखं नाही झालं तर तुला क्रोध येईल. तू समर्पित हो, तू क्रोध करू नकोस. क्रोधानं दुसऱ्याची हानी होणार नाही, तुझं आधी अंतरंग जळेल, तुझं आधी घर पेटेल, मग ते दुसऱ्याला जाळेल. तुझ्या अंतरंगातली शांती समाप्त होईल. त्याच्यासाठी नको करू कोप. दुसऱ्याचा तिरस्कार करू नको. कोण्याही जीवाचा न घडावा मत्सर. तिरस्कार करू नकोस की मी मोठा आणि दुसऱ्याला कमीपणा दाखविण्याचा प्रयत्न करू नकोस. विनाकारण कुणाचा तिरस्कार करू नकोस. नको करू चोरी, नको करू हत्या, नको करू कोप, नको करू तिरस्कार. नको मिरवू आत्मप्रोढी आणि मीच शहाणा आहे असं मिरवू नकोस. मी मोठा आहे, माझ्यासारखा शहाणा पंडित दुसरा कोणी नाही असं मिरवू नकोस. करता करविता भगवान शिव आहे, त्याच्या इच्छेप्रमाणे सगळं होऊ दे. भगवंत मन जरी चाललं, स्त्रीमध्ये चाललं, पुत्रामध्ये चाललं, धनामध्ये चाललं, संपत्तीमध्ये मन चाललं तर भगवंताला प्रार्थना करा, हे देवा मी माझं शरीर तुम्हाला अर्पण केलं आहे, माझं मन तुम्हाला अर्पण केलं आहे, माझी वाणी तुम्हाला अर्पण केली आहे, माझा अहंकार तुम्हाला अर्पण केला आहे, माझं ममत्व तुम्हाला अर्पण केलं आहे. प्रभू तरीही हे मन तुमच्या चरणापासून दूर येऊन मला संसारात घेऊन जात आहे, माझ्यावर कृपा करा. अशी प्रार्थना केल्यानंतर त्या मनाला प्रभू पुन्हा चरणी, हृदयामधल्या चरणावर त्याचं ध्यान लावतात आणि मन प्रभूच्या सत्तेनं सर्व होत आहे याचं स्मरण ठेवतं आणि मुखातून पवित्र शिवाय नमा शब्द निघतात. हे झालं आत्मप्रोढी मिरवू नका. पुढं सांगतात खोटं बोलू नका. 6वं शील, असत्य बोलू नका, सत्य बोला. चर्चा झाली आहे आपली. आपल्या सत्य बोलण्यानं कुणाच्या जीवाचं नुकसान होणे असंही सत्य असू नये. जीवनामध्ये सत्य बोलणं, सत्य वागणं खूप महत्वाचं आहे. आणि शेवटी सांगतात कुणाचीही निंदा करू नका. हे 7 शील आहेत. हे 7 शील जे पाळतंय त्याचं नावच भक्त आहे. जो चोरी करत नाही, जो कुण्या जीवाची हत्या करत नाही, जो कोप करत नाही, जो तिरस्कार करत नाही. 4 जो खोटे बोलत नाही. 5 6वं मीच शहाणा बाकी सगळे येडे असा अहंकारानं मिरवीत नाही. आणि 7वं शील आहे कुण्या जीवाची निंदा करत नाही. शील क्रिया करी नेम. अशा या 7 शिलाप्रमाणे नियमानं वागतो त्याचं नाव भक्त आहे. तो शिवभक्त आहे. उग नावामागी शी भ प लावलं म्हणजे नाही. शिवभक्ती परायण, शिवभक्तीमध्ये परायण, ह्या 7 शिलाप्रमाणे जीवन जगणारा त्याचं नाव शिवभक्त. शीलक्रिया करी नेम, लिंग पूजे लावी प्रेम.
त्याचं सर्व प्रेम त्या लिंग पूजेमध्ये आहे, हृदयातल्या लिंगामध्ये आहे. हा लिंग माझ्या हृदयातलं चैतन्य स्वरूप आहे, माझा शिव सर्व चराचरात भरलेला आहे. असा भावनेनं सर्व विश्वावर जो प्रेम करतो आणि 7 शिलाप्रमाणे ज्याचं जीवनात आचरण आहे, तो भक्त न करी कवनाची निंदा. तो कुणाची निंदा करत नाही, कुणाला कमी दाखवण्याचा प्रयत्न करत नाही आणि मीच शहाणा म्हणण्याचा प्रयत्न करत नाही. कारण त्याचा शिवस्मरण हाची धंदा. त्याचं मन कुणाचीच निंदा करत नाही. निंदा म्हणजे काय? एखादा माणूस उपस्थित नसताना त्याच्याविषयी काहीतरी बोलणं, ह्याचं नाव निंदा. पण ह्याचा 24 तास 24/7 फक्त मुखानं शिवाय नमा, मनामध्ये माझ्या शिवाच्या सत्तेनं सर्व होत आहे स्मरण. हृदयामध्ये गुरुच्या चरणाचं ध्यान. शिवच माझा सद्गुरूपानं आला आहे आणि त्यांचं पवित्र भस्म लावलेलं, बिल्वपत्र वाहिलेलं चरण ज्याच्या हृदयाचं ध्यान असतं, त्याला माऊली म्हणतात शिवस्मरण हाची धंदा. न करी कवनाची निंदा, हर्रे इंद्रियाशी मारी, संता घरचा कामारी. तो संताला समर्पित झालेला आहे. संतानं सांगितलं त्याच्याप्रमाणे त्याचं जीवन आहे. त्याचे डोळे सद्गुरूच्या दृष्टीने जगाकडे पाहतात, कारण शरीर सद्गुरूला अर्पण केलेलं आहे. हर्रे इंद्रियाशी मारी, त्याची इंद्रिय सद्गुरूला अर्पण झालेली आहेत. सद्गुरूच्या पवित्र दृष्टीनं जगाकडे शिवस्वरूप म्हणून जग पाहतात. त्याची वाणी सतत पवित्र बोल बोलते, सतत शिवनामाचा घोष करते. त्याचे कान सतत भगवंताची कथा ऐकण्यात मस्त असतात. त्याचे हात भगवंताचं भजन करण्यामध्ये मग्न असतात आणि त्याचे पाय भगवंताचं काम करण्यासाठी चलत असतात. हर्रे इंद्रियाशी मारी. इंद्रियाशी मारी म्हणजे इंद्रियाला स्वतःच्या इच्छेप्रमाणे चालू देत नाही, कारण सर्व शरीरच सद्गुरूला अर्पण केल्यामुळं त्या संताच्या इच्छेप्रमाणे जे काही होत आहे, प्रभू तुझी इच्छा पूर्ण हो, या भावनेनं तो त्याच्या पूर्ण इंद्रियाचा व्यवहार होत असतो. शेवटी म्हणतात माऊली, मनमत म्हणे ऐसा वर्ते, असं ज्याचं आचरण आहे तया लागी म्हणजे मुक्त. असं ज्या व्यक्तीचं आचरण आहे त्याला मुक्त म्हणतात. तो बांधल्या गेलेला नाही, तो नित्य आनंद स्वरूप आहे, नित्य प्रेम स्वरूप आहे, नित्य सुख स्वरूप आहे, नित्य परिपूर्ण आहे, नित्य पूर्ण समाधान आहे, अक्षय सुखाचा मानकरी आहे. तो आनंद चाखणारा आहे आणि आनंद वाटणारा आहे. त्याला माऊली म्हणतात असं ज्याचं वर्तन आहे तोच मुक्त आहे. अशी मुक्ती तुम्हाला आम्हाला याच जन्मात लाभावी. ओम शांती शांती शांती.